तो तर एक काळ कठीण होताच. पण एवढा मोठा डिसिजन घ्यायचा, जेव्हा तुम्ही प्रॉपर नोकरी आहे आणि ही मला पॅशन आहे, ही हॉबी आहे, मला आवडतं म्हणून सगळं सोडून हे करायचं, हे पहिली गोष्ट मराठी माणसामध्ये जास्त नसतं. केलं तर पहिल्यापासून बिझनेस, नाहीतर पहिल्यापासून नोकरी आणि शक्यतो नोकरीच करतात सगळे. तर अशा वेळेला ह्या ट्रान्झिशनमध्ये कधी फ्रस्ट्रेशन किंवा रिग्रेट आलं का? आणि म्हणजे इट इज व्हेरी ऑब्व्हियस नाही का? रिग्रेट नाही आलं. फ्रस्ट्रेशन येस, अजून येतं बरेचदा. शो सोल्ड आउट होत नाही कधी कधी. तेव्हा असं वाटतं अरे 10 करोड लोक आपण मगाशी बोललो होतो मराठी बोलतात. त्याच्यात आय एम द फर्स्ट अँड राईट नाव द ओनली मराठी कमेडियन टू हॅव डन. शुभमंगल सावधानचे 100हून जास्ती शोज झालेत. बाकी सगळ्या मराठी कमेडियन्सचे मिळून 100 शो नाही झालेत, सोलो शोज. राईट झाले. आता किती कॉन्टिनेंट झाले? एशिया झालं, ऑस्ट्रेलिया झालं, आफ्रिका झालं, अमेरिका झालं. 4 कॉन्टिनेंटमध्ये. कम जून युरोपमध्ये पण होतं आहे. 5 कॉन्टिनेंट. ऑनली 5 कॉन्टिनेंट्सवर मराठी करणं इज पॉसिबल. कारण साऊथ अमेरिकेत होऊ शकत नाही, अंटार्क्टिकाला होऊ शकत नाही. सो ते पहिला हा शो होईल किंवा हे होईल. पण तरी असं ना, तिकीटं विकायला अजून मेहनत करायला लागते. स्टोरी टाका, पोस्ट टाका, हे टाका. असं नाही की लोक का मग बुक माय शोवर बघून आपलं बुक करत नाही आहेत. सो ते फ्रस्ट्रेशन येतं अजूनही. पण हे येत नाही, रिग्रेट होत नाही कधी. किंवा फटीग येत नाही त्याचा, की ते करायला लागतं आहे. कारण ठीक आहे म्हटलं, ॲटलिस्ट मी जर नोकरी करत असतो तर कितीतरी पट मेहनत होती त्याच्यात. ह्याच्यातही आहे, पण ती दिसत नाही. की बरेचदा मी घरी असा बसलेला असतो, काहीतरी खिडकीतनं बाहेर बघत. बायकोला वाटतं नुसताच बसला, उठ माझ्यासाठी काहीतरी घेऊन. नाही म्हटलं, मी विचार करतोय. काय विचार करतोस? आता मला तिला नाही सांगतायत मी काय विचार करतोय, राईट. कारण ते थॉट्स ट्रान्सलेट करून ते फनी वेमध्ये प्रेझेंट करायला वेळ लागतो. देर इज अ जर्नी. प्रत्येक जोकची एक जर्नी असते, की तुम्ही पहिल्यांदा करता ना, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा लेम आहे खूप. बट मग तोच आयटेरेटिव्हली तो इतका जास्त तो हा होतो की शिजतो. तो. हां, दॅट्स द वर्ड आय वॉज ट्राईंग टू फाईंड. आणि मग तुम्हाला असं वाटतं अरे यार, मी कसा विचार केला असेल लिहायचा. कारण ती प्रोसेस एवढी लांब आहे, कधी कधी तुम्हाला ते आठवतच नाही त्याची आयटिमॉलॉजी काय होती, सुरुवात कुठून झाली त्याची, किंवा मधल्या ह्याच्यात काय झालं. सो ती एक आहे, ती प्रोसेस एक छान आहे खूप. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल प्रोसेस. कारण त्या ह्याच्यात ना यू आर व्हेरी वल्नरेबल. की आता मी कमिंग वीकेंडला आय एम डुईंग ट्रायल शोज. सो त्यातलं बरंच कॉन्टेंट असं आहे जे मी पहिल्यांदा करणार आहे. सो ते मग आता शुभमंगल सावधान असं झालं आहे की 104 प्रयोग झालेत त्याचे. आता तुम्ही मला झोपेतनं उठून जरी सांगितलं ना ह्याच्या पुढे काय येतं, ते आपोआप येईल असं, विदाऊट इवन मी बिंग फुल्ली अवेक. पण नवीन शोमध्ये ते सिक्वेन्स आठवणं, पुढचा जोक काय आहे ते आठवणं, मग तुम्ही कशा टोनमध्ये तो डिलिव्हर करू, तेही करून करून येतं. सो ती जी प्रोसेस आहे ना नवीन शो एक बनवायची, ती खूपच ब्युटिफुल प्रोसेस आहे. मग इट्स लाईक क्रिएटिंग अ बेबी मे बी, नॉट हे. सो या, आय थिंक मजा पण येते खूप. आ आता अजून सुद्धा यू आर सेइंग की अजूनही मला मेहनत करायला लागते. हां. तर लोकं शोला येणार. बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे बुक माय शोचा ॲप नीट चालत नाही. हां. त्यामुळे ते खूप मला स्वतःला त्याच्यावर जाऊन हे करायचं नाही, तर बुक माय शो प्रॉब्लेमॅटिक काय होतं. करतं ना, बुक माय शो इज अ व्हेरी ग्रेट ॲप. मग आता बाहेर टूर केल्यावर ते अजून त्याचं महत्त्व रिअलाईज होतं, की आजही मी 100 तिकीटं जर विकली ना, त्यातली 30 तिकीटं मला बुक माय शो विकून देतं. हं. पण अजूनही बुक माय शो ना मराठी इव्हेंट सगळे खाली पुश करतं. सो म्हणून मी लोकांना सांगतो की तुम्ही त्या कॉमेडी टॅबवर गेलात की खाली एक फिल्टर असं फनेलसारखं एक, हो. त्याच्यावर क्लिक करून लँग्वेज मराठी सिलेक्ट केली तर तुम्हाला मराठी इव्हेंट दिसतील वर. आणि मग परत व्हेन्यू नाही करता येत ना पण सिलेक्ट. आज मी हां. ठाण्याहून उठून दुसरीकडे बँड्राला आणि जाऊ शकत नाही ना. तुम्ही सिटी जरी ठाणे टाकली तरी तो तुम्हाला आधी बांद्र्याचं इव्हेंट दाखवतो, अंधेरीचं इव्हेंट दाखवतो, मग ठाण्याचे. पण ॲट द सेम टाईम मंदार मला असं काय वाटतं माहिती आहे का, की मला वाटतं ही सिनेमासाठी सुद्धा आता हे झालंय. जर लोकांना घरबसल्या कॉमेडी शोज आणि काय हल्ली चालू असतं. Yeah. तर ते जर दिसत असेल, तर त्यांनी सगळं सोडून उठून आता मला बघायचंच आहे हे म्हणून जायचं आणि हे सगळी आर पीपल सो इनिशिएटेड. म्हणजे त्यांनी का करावं हे मी फ्रॉम दी अदर साईड म्हणजे मी करते बिकॉज जसं की आय वॉज इंट्रोड्युस्ड आणि मी पहिला शो बघितला मंदार भिडेचा. म्हटलं हे काहीतरी नवीन छान दिसतं आणि मग मला त्याची गोडी लागली, चटकच लागली. मग मी आता जर शनिवार रविवार काय असलं की जाऊन बसायचं असं करते. पण हे का करावं काय डिफरन्स काय आहे. म्हणजे मी टी व्हीवर बघते आता तर सगळ्यांना टी व्ही मोबाईल दॅट इज ऑल्सो फील्स रिअल टू मी. पण तेच आहे ना, मॅच टी व्हीवर बघणं वर्सेस मॅच स्टेडियममध्ये जाऊन बघणं, त्याच्यात जो फरक आहे. बरेचदा तुम्ही टी व्हीवर बघताना तुम्ही हसत नाही, किंवा तुम्ही ट्रॅव्हल करत असताना तुम्ही जर एखादा डाउनलोड केला असेल
कॉमेडी स्पेशल किंवा कॉमेडी व्हिडिओ फ्लाईटमध्ये तुम्ही हसलात तर तुम्हाला पण ते एक यू आर ऑल्सो कॉन्शियस अबाउट युअर सराउंडिंग्स ना. तुम्हाला वाटतं मी मोठ्यांदी असले आजूबाजूची लोकं बघतील ही बाईला काय झालं एकटी एकटी हसत बसली. म्हणून यू डोंट रिअली वाईल इंटरनली यू आर एन्जॉईंग इट, पण ते तुम्ही मगाशी म्हणालात ते सेरोटोनिन आणि हे जे सगळं रिलीज होतं ते तुम्ही हसता तेव्हा रिलीज होतं, नॉट वेन यू आर स्माइलिंग इनसाइड. राईट. आय थिंक आय एम शुअर यू वुड नो बेटर. स्माइलिंग आणि लाफिंगमध्ये पण खूप फरक आहे. सो वेन यू आर वॉचिंग इट अलोन यू स्माइल, वेन यू वॉच इट विथ अ ग्रुप यू लाफ. सो आय थिंक फरक तो आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.